परतूर नगर परिषदेवर कुणाची वर्णी? परतूर शहरात विकासाची खीळ, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय? परतूर नगर परिषदेसाठी यंदा सर्वच पक्षांनी चुरस वाढवली असून आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी रस्सीखेच पाहायला मिळते। पक्षांतर्गत गटबाजींमुळे यंदा या नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे शहरासह जिल्ह्याचं लक्ष लागलंय। मात्र सर्वसामान्यांचा कौल कुणाकडे आहे? चाय पर नेमक्या काय चर्चा आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अजय गाडे यांनी। पाहूयात। परतूर नगर परिषदेसाठी सद्यस्थितीमध्ये निवडणुकांचं रणधुमाळी सुरू आहे। मात्र सर्वसामान्यांचा कौल कुठे आहे? त्यांचा आवडता उमेदवार नेमका कोण आहे? आणि या ठिकाणी शहराचा काही विकास झालेला आहे का? हेच जाणून घेण्यासाठी आपण सर्वसामान्य नागरिकांकडे आलेलो आहोत। विशेषतः चायवर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत असतात। या चर्चाच ऐकून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। काही वयोवृद्ध देखील नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत, चाय घेत आहेत, ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, क्या बोलना चाहेंगे? अभी कैसा विकास परतूर शहर का है, क्या बोलेंगे? हम यही बोलने वाले हैं, गाँव की सुधारने की नहीं कुछ। पाइपलाइन अपने पूरी फूटी वाली है, गंदा पानी पब्लिक को पिला रहे, ये बोलना है, दूसरे क्या है। इससे पहले कौन उम्मीदवार चुन के आया था यहाँ पे? जेतलेस था। हाँ, मारोड़ी। कुछ विकास हुआ है यहाँ पे? विकास कुछ भी नहीं करे ये लोगों ने। आणखीनही काही नागरिक या ठिकाणी आहेत। दादा, काय सांगणार, काय विकास झालेला आहे परतूर शहरात? मला नहीं बोलता नहीं, खाली बोल देने का क्या विकास काम क्या हो गए थे आपके? कुछ विकास काहीच नाही झाला। काय विकास झाला? रोड होईना साधा। नगर परिषद तिकडचा रोड राहिला अजून। निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी रस्त्यांचा विषय महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातोय, कारण परतूर शहरामध्ये रस्त्याच्या खूप मोठ्या अडचणी असल्याचं नागरिकांकडून बोलले जातं। आणखीन काही नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दादा, काय सांगणार, कसा शहराचा विकास आहे आणि या अगोदर कोण आलेलं होतं निवडून या ठिकाणी? या अगोदर सुरेश सेठ होते नगर परिषदेला। हे रोड 5 ते 6 वर्ष झाले या रोडचं काम झाले नाही आहे। आणखीन बी थोडं हळूनच चालू आहे। रोडवरती तकलीफ व्हायला लागली जायला यायला, मुरुम टाकून ठेवला आहे। फास्टमध्ये काम होण्यात यावा। बस जातात महामंडळाच्या। 6 वर्षापासून रोडचं काम रखडलेलं आहे, जाण्या यायला तकलीफ होती। शाळेतून पोरं जाते तिथं, बस स्टँडला येतात, त्याला तकलीफ होती। बसवाल्याला बस चालवताना त्या मुख्य रस्त्याने घेऊन जायला चौकातून बेजारी होती। त्याच्यामुळं हा स्वातंत्र्य रोड आहे, हा रोड जरा चांगला झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे। यावेळी तुमचा कौल नेमका कुठे असणार आहे, काय वाटतं? कौलचं काय नाही, जे आले ते दोघं बी, परंतु विकास केला पाहिजे, कामं केले पाहिजे। आले तर जे यायचे ते येणारच आहेत, तसं काही नाही। कोणीही आले तरी काय अडचण नाही, परंतु कामं झाले पाहिजे रस्त्याचे। आता हे पहा ना, बसस्टँड आहे, हा रोड आहे, किती घाण दिसायला तुम्हाला? हे अशी घाण पाहिजे का? इकडे दाखवा जरा ती घाण आहे बसस्टँडपाशी, किती घाण झाली। याची स्वच्छता झाली पाहिजे। निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर जे रोडचे प्रश्न आहेत, नाल्यांचे प्रश्न आहेत आणि विशेषतः स्वच्छताची जी प्रश्न आहेत या शहरामध्ये कायम असल्याचं नागरिकांकडून बोलले जाते। काही वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून चर्चा करून बोलूयात। दादा, काय सांगणार आहेत, कशी परिस्थिती आहे शहराची, काय वाटतंय, काय सांगणार, विकास काम किती झाले तिथं? हाँ, यहाँ पर कोई पब्लिक को बहुत तरह से बैठने के लिए जगह नहीं। कहीं अग्निशाम को वहाँ गार्डन था तो उसको अग्निशाम बनाए, तो यहाँ परतूर में गार्डन होना जरूरी है। बस इतना बोलना। इससे पहले कौन उम्मीदवार था यहाँ पे चुन के आया? जितने साहब। क्या विकास काम कुछ होगा? विकास काम वो वहाँ गार्डन बनाए थे तो उसको अग्निशाम कर दिए। अभी परतूर में गार्डन होना जरूरी है। इतना बड़ा तालुका है, गार्डन नहीं यहाँ पे बैठने के लिए लोगों को, ये बोल को बस। कौन आ सकता है चुन के, क्या बोलेंगे? कौन चुन के आ सकता है? महायुति की आइए, जितने जाइए। अच्छा, हाँ। या ठिकाणी आणखीनही काही नागरिक जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या ठिकाणचा शहराचा विकास काय झालेला आहे का आणि काय परिस्थिती या ठिकाणची आहे। क्या बोलना चाहेंगे भाई, कैसा विकास है शहर का? अभी कैसा माहौल अपना परतूर शहर का है, क्या बोलना चाहेंगे? सर्वात अगोदर मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही सर्वे करायला लागले। आणि आमच्याकडे बघा, आता हे रस्त्याचे काम इलेक्शन आल्यामुळे सुरू झाला। तुम्ही ते व्हिडिओमध्ये दाखवू शकता। पहिले 5 वर्ष 6 वर्ष या रस्त्याचं काम झालं होतं, हे प्रगती होऊ लागली, याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन। कोणी येऊ, फक्त आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे। येथे नानांनी पार्क पाहिजे, येथे अभ्यासिका पाहिजे, वाचनालय पाहिजे, वयस्कर माणसं आहेत त्यांच्यासाठी येण्या जाण्यासाठी
म्हणजे व्यायामासाठी एक माझं म्हणणं की स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जे गार्डन असते मोठ्या शहरासाठी जर पुणे मुंबई तिथं ते पाहिजे. अजून म्हणजे शहरामध्ये काहीतरी नवीन प्रयोग जसे की आपले शहराच्या म्हणजे सभागृह महिलांसाठी काय तुम्ही स्कीम सुरू करा. जसे सिलाई मशीन जे कोर्सेस आहे ते आहे ते आपल्या याच्यामध्ये होते. आरोग्य सेवा आहे ते सुरू करा. आपल्याला कोणते नाही, फक्त शहराचा विकास झाला पाहिजे. महायुती असो का महाविकास आघाडी असो, मेन पाहिजे की शहर कसा विकास करतो आपलं त्याच्यावर बोलणं आहे. तर या अगोदर काही शहराचा विकास झालेला नाही असं म्हणायचं आहे का? 50-50 म्हणणार मी. असं नाही की झाला नाही, असं नाही की होणार नाही, म्हणजे झाला बी नाही. आपल्याकडे पहिले गोष्ट म्हणजे आमच्याकडे सर्व सुविधा चांगली आहे आणि नाही बी आहे. माझे म्हणण्याचा उद्देश समजा तुम्ही की रस्ते ते चांगले केलेले आहे काय नाही याच्यामध्ये इथं की जे मोठे रस्ते आहे, इथे गार्डन्स आहे आणि थोडीफार गंदगी सफाई रोज होते आमच्याकडे. गाड्या येते समजे. बरं, कोण येऊ शकतं आता ते तर जे उमेदवार आहे त्याच्या आहे की उमेदवार कोण आहे. आता चेहरा कोणी दाखवलं नाही की नगरपरिषदेचा उमेदवार कोण आहे. वार्डामध्ये 6-10 उमेदवार उभं राहणार, त्याच्यामध्ये कोण ते सांगू शकत नाही. इथं का झालं कुठे 3000 मतदान आहे, डिवायडेड मध्ये झाला की 10 लोक उभं राहिले, 500 सीट लागू शकतं आणि 1200 सीट लागू शकते. म्हणजे सांगू शकत नाही, चेहरा दाखवल्यामुळे काम होणार ते. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर परतूर शहराचा जो विकास आहे तो कुठेतरी खुंटलेला आहे. रस्ते असतील किंवा इतर जे घाणीचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी कायम असल्यामुळे नागरिकांमधून सद्यस्थितीमध्ये सत्ताधाऱ्यांवर कुठेतरी रोष निर्माण झाले असल्याचं या ठिकाणाहून आपल्याला पाहायला जाते. त्यामुळे या ठिकाणी विकास कामं जो करेल त्यांनाच आम्ही कुठेतरी निवडून देणार असंच काहीसं मत आता या सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे. अजय गाडे, लोकशिवाय मराठी, परतूर, जालना.